आणि आता पाहणार आहोत 10 वाजताच्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान। बीड हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेते राज्यपालांना भेटणार। राज्यपालांनी सर्वपक्षीय नेत्यांना भेटीसाठी वेळ दिला। 6 जानेवारीला सकाळी 10:30 वाजता भेट होणार। देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची पाळेमुळे खोदल्याशिवाय सरकार राहणार नाही। निर्घृण हत्या करणाऱ्याला फासावर लटकवलं पाहिजे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। राजकारणात काहीही शक्य, ठाकरे परत आले तर नवल नाही। मवियातील 3 पैकी 2 पक्षांची देवाभाऊंसोबत येण्यासाठी चुरस। भाजप आमदार आशिष देशमुख यांचं सूचक वक्तव्य। ज्यांचं संपूर्ण राजकारण पक्षांतर करण्यात गेलं त्यांनी या विषयावर न बोललेलंच बरं। संजय राऊतांचा आशिष देशमुखांवर हल्लाबोल। राष्ट्रवादीत महिन्याभरात कुणाची विकेट जाईल, त्यानंतर भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश होईल। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य। छगन भुजबळांचा सन्मान ठेवला जाईल। भुजबळांचा सन्मान करण्यासाठी आम्ही चर्चा करून मार्ग काढू। प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। येत्या 10 दिवसात भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार। प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती। कोकणातील निकालावरून मातोश्रीवरील बैठकीत खडाजंगी झाल्याची माहिती। राजन साळवी यांनी विनायक राऊतांवर पराभवाचं खापर फोडलं। उद्धव ठाकरेंसमोर साळवींनी वाचला तक्रारीचा पाढा। मतदारसंघातील लोकांच्या भावना उद्धव ठाकरेंना सांगितल्या। ठाकरे योग्य तो निर्णय घेतील। ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर राजन साळवी यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर। बारामतीमधील प्रशासकीय भवनाच्या परिसराची पाहणी। परदेश दौऱ्यानंतर अजित पवार बारामतीत। राम शिंदेंची विधान परिषदेच्या सभापतीपदी वर्णी लागल्यानंतर अहिल्यानगरमध्ये सर्वपक्षीय सत्कार। सत्कारात मात्र भाजपचेच आमदार गैरहजर, चर्चांना उधाण। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली दिवंगत माजी खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबाची भेट। कुटुंबातील सदस्यांची केली विचारपूस। पुण्यात कार्यक्रमाला आले असता घेतली भेट। पुण्यातील मनसेच्या शिष्टमंडळानं मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली। पुण्यातील चांदणी चौकातील बांधकामातील त्रुटी संदर्भात घेतली भेट।